मागील 6 महिन्यांपूर्वी पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये तपास करत असताना ज्या मुलीचं अपहरण झालं होतं तर त्या प्रकरणी एका आरोपीला उत्तम नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जेव्हा या आरोपीचा चौकशी केली गेली, त्याच्या घराची झडती घेतली गेली, तेव्हा या आरोपीच्या घरात काही मेफेड्रॉन सापडलं आणि काही ग्रॅममध्ये हे मेफेड्रॉन होतं आणि त्यामुळेच याची सगळी काय पाळंमुळं आहेत तर ती शोधण्यासाठी पोलिसांनी पुढचा तपास केला। त्यामध्ये सुद्धा 4 ते 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि याच गुन्ह्यामध्ये आणखी काही लोकांचा तपास करायचा आहे, त्याच्यासाठी तपास सुरू आहे। मात्र अशा प्रकारचं जे ड्रग्सचं रॅकेट पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, तर हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे ड्रग्सचं रॅकेट नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गतच पुण्यातील 19 जणांना आता आज चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलं होतं। यांची चौकशी केलेली आहे आणि यासोबतच जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 74 लोकांची नावं याच्यामध्ये होती। त्यापैकी 54 नावं सध्या कन्फर्म झालेली आहेत आणि याच 54 नावांपैकी 19 नावं जी आहेत तर त्या 19 जणांना आज पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं होतं। यांच्याकडून वेगवेगळ्या माहिती मिळालेल्या आहेत, जसं रिक्षावाले असतील किंवा लग्न कार्यालयात भेटलेले मित्र असतील किंवा इतर ठिकाणी ओळख झालेल्या, अशा प्रकारे यांनी एकमेकांशी ओळख केली आणि हे ड्रग्सचं रॅकेट जे आहे किंवा जे ड्रग्सचं जाळं आहे तर ते त्यांचं विस्तारत गेलं आणि याच सगळ्यावर आता कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। नेमकं काय अधिकची माहिती आहे याबाबतची जाणून घेऊयात गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याकडून। कालची जी कारवाई होती याच्यामध्ये जवळपास 19 ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना पोलीस कमिशनरेट या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे। कागदोपत्री गोष्टी ज्या असतात त्या पोलीस प्रक्रियेचा भाग असलेल्या त्याच्याबाबत सुद्धा पाठपुरावा करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात येत आहेत। पण या 19 लोकांव्यतिरिक्त सुद्धा इतर लोक आहेत की ज्यांना आज उद्या येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये त्यांच्याबाबत सुद्धा खात्री करण्यात येणार आहे। सगळी सुरुवात जी आहे ती उत्तम नगर पोलीस स्टेशनचा जो गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये जवळपास 7 मुख्य ड्रग पेडलर्सला आयडेंटिफाय करण्यात आलं होतं। यांच्यातले काही जण जे आहेत ते अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यांचा शोध चालू आहे। उत्तम नगर पोलीस स्टेशन तसंच झोन 3चे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। परंतु हे सगळं चालू असताना या सगळ्या लोकांनी खालच्या स्तरावरती कुठल्या कुठल्या लोकांच्या मदतीने या ड्रग्सची विक्री केलेली आहे, कोणाकोणाला दिलेले आहेत, कोणी सेवन केलंय याचा सुद्धा शोध घेणं आवश्यक होतं। ड्रग कंझ्युमर हा फक्त विक्टिम म्हणूनच न पाहता उद्युक्त करणारा एक व्यक्ती जो त्याच्या मित्रांना, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या जवळच्या लोकांना कुठेतरी फूस लावतो, कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करतो, चुकीच्या पद्धतीने आकृष्ट करतो आणि या सगळ्या ड्रग्सचं सेवन करायला लावतो, याच्याबाबत सुद्धा आपण आता कारवाई ही जी आहे ही जास्त वेगाने करत आहोत। 19 लोकांव्यतिरिक्त इतरही लोकांचा शोध चालू आहे। मुख्य 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन जे सापडले होते त्या 300 सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्समधून एकूण मिळून 76 युनिक लोकांना आयडेंटिफाय करण्यात आलं होतं की ज्यांचे हे सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स आहेत। या 76 लोकांमधून जवळपास 54 लोकांचा छडा लावलेला आहे। उरलेल्या लोकांचा शोध हा बँकिंग सिस्टीमद्वारे चालू आहे। या 54 लोकांमधून काल बोलावलेले 19 लोक होते। उरलेले लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोलीस पोहोचणार आणि त्यांच्या संपर्कात असलेले जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आता धोक्याची घंटा आहे की त्यांनी सुधारावं, अन्यथा त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते। जनरली ज्या पद्धतीने कारवाई होत असतात तर कंझ्युमरला त्रास न देता हा जो पेडलर असतो, जो सगळ्या गोष्टींचा कळीचा मुद्दा असतो, जो सगळं चालवत असतो, याच्यावरती आपण कारवाई करत असतो। परंतु या कारवाईमध्ये आपण विशेषतः या गोष्टीवरती लक्ष दिलंय की घेणारे कंझ्युमर जे आहेत हे रॅकेट वाढवण्यामध्ये, फोफावण्यामध्ये कशी मदत करतात आणि कालचा जो काही तपास होता त्या तपासामध्ये या प्रमुख भूमिकेवरती लक्ष देण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये हे जे 19 लोक आहेत हे एकमेकांच्या संपर्कात कसे आले, पेडलरच्या संपर्कात कसे आले, ते त्यांच्या मित्रांथ्रू आले की अजून इतर कुठल्या मार्गाने आले, कुणी यात्रेमध्ये भेटलं, कुणी कार्यक्रमामध्ये भेटलं, कुणी ओळखीने भेटलं। म्हणजे ज्या पद्धतीने एखादा प्रॉडक्ट खपवत असताना एखादी कंपनी प्रश्न विचारते की तुम्हाला आमच्याबद्दल माहिती कुठून प्राप्त झाली, तसं हे रॅकेट वाढवण्यामध्ये, या लोकांना नशेच्या आधी जाण्यामध्ये मुख्य भूमिका पार पाडणारी जी लोक आहेत त्यांच्यापर्यंतचं नेटवर्क कसं वाढलं याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास व्हावा, जेणेकरून त्याचं ऑपरेशन व्यवस्थित करता यावं
म्हणून कालचा जो आहे हा सगळा उठाठेव करण्यात आला होता. सर, जे 19 जण आहेत ते कोण कोण होते, म्हणजे विद्यार्थी होते का कालच्या 19 लोकांचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यामध्ये अगदी एखाद्या छोट्या मोठ्या गावाचा राजकीय नेत्यापासून तर शिक्षण सोडलेल्या एखाद्या विद्यार्थ्यापर्यंत, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत, सायबर एक्सपर्ट असू द्या, अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये काही जण होते, एक महिना आंघोळ केलेली नव्हती असे सुद्धा काही त्याच्यापैकी होते, नशेच्या आहारी गेलेले होते, त्याचबरोबर महिलासुद्धा होत्या, त्याचबरोबर एखाद्या वर्किंग प्रोफेशनल IT कंपनीमध्ये काम करणारे सुद्धा त्याच्यामध्ये होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमीचे परंतु साधारणपणे तरुण असलेली ही सगळी लोक होती.